चढवणं कला अनेक तू येते का नाही हे येडे का नाही मी का आता पप्पो भाजी परतली साला येडे हे का नाही ए तू येडे याला हाणायचं का याला हाणायचं हाणायचं इकडं तिकडे नेऊन चल 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 चल. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज काम करायचं कत्तही मोड नाही, पण तरी बी काम करावं लागेल. पांडवान आता माल काय दिसलं का बेस्टपैकी. चला थोडंफार आपल्याला काम करायचं, मला दाखवतो मी. कालचे 2-3 थरं झालेले हे ते इटीपर्यंत घ्यायचे. आता सध्या नंतर पुन्हा तिकडं आलं घ्यायचे. असं कोस आहे म्हणून थोडंसं तिथं, त्याच्यामुळे ह्याचे काय राहिले 3-4 थर राहिले. तिकडं काय फटफट होते राहिले. ते एक कांडकमधलं हे ते एक झालं मग मोकळं. इथे लेवलच होती. मग आता करतात काय, मग बघू आता काय म्हणतात, काय करायचं काय नाही कारण घ्या. हे ते मध्ये एक आहे म्हणा 4चं, त्याकडे एक 9चं आहे. बघू आता काय होते, कनष्ट होतं. पण मला माल बी टाकला 250. तर बघू शकता मित्रांनो, आपला माल बी झाला गोष्ट. इकडे 1-2 थरं बी लावलेत. थापी नवीन आणली मी आता जस्ट जाऊन. आता टिप लेवलमध्ये काय घ्यायचं बांधकाम म्हणून, याची टिप लेवल घ्यायची, याची उडवायची, इथे घ्यायचे म्हणून जरसं टिप लेवल भरायला. हां बघू शकते मित्रांनो, आमची वीज बी कंप्लीट झाली हे बघा. आणि घर मला कशी बसली तिथं वर येऊन. होय हे ते अवघड रे देवा म्हणा. का वाकडं तिकडे झालं काय? हां कस काय वाकडं तिकडे झालं? तुम्ही इट काऊन काढी ही निघली चा देवा. सकाळपासून आज हे घेतले. आता पक्षी राहिले तेवढं, ते एक कांडकं ते एक कांडकं डायरेक्ट अशी लेवलच होती याची गोष्ट. सगळं आपल्या हो ना. सगळी अशी पत्राची लेवल होती. मग यांना टाकायचे पत्र आहे का नाही सर? मग पैसे संपले. गाण्याला म्हणा, गाण्या टाक ना म्हणा पैसे. गाण्या पैसे टाक याचा डबल म्हणा. गाण्या पैसे टाक. गणपत पैसे टाक रे. चला आपला पैसे संपले आता. झाले लाखां रुपये टाक म्हणे. लाख रुपये होते. हो लाख रुपयात सगळं होतं टाक म्हणे. गाण्या कायच न करू, शरद माझ्या नंबरवर लाख रुपये टाकून दे. नंतर पुन्हा मग छत टाकताना बी तुला दाखवते व्हिडिओ सगळा. हो भारी दिसतंय, कसं दिसतंय काय सगळं दाखवत तुला बेस्टपैकी. आहे का नाही? लाख रुपये टाक रे. तर बघू शकतो मित्रांनो, आता काम बी झाले बेस्टपैकी. चांगला भांग पाडेला, सगळा इचकून टाकलं. ती कुत्र सवय लागलेली, असं करायची. जाऊ दे आता काय करू माहिती का, बेस्टपैकी हातपाय सगळं ओकेमध्ये घेतले धुवून. आता थोडंसं बघू एकदा. भूक तशी सकाळपासून तर लागलीच नाही, आणखी दुपारी बी लागली नाही. सकाळी फक्त अर्ध्या चपातीवर राहिलेलो मी, आणि आणखी तर भूकच लागली नाही. बघू आता संध्याकाळी बी भूक लागते का नाही लागते. तर आज कसा दिवस का नाही खराबच गेला इमानदारीनं. आता बरं जाते, इथून पुढचा कसा जाते काय माहिती. आता किती वाजले तर 5 वाजले 4:52. आता इथून पुढचा कसा जाते काय माहीत. बघू काय होते तर चला बेस्टपैकी. आता काय करू, एकदा थोडंफार 10-15 मिनटं घरी बसू शकता मित्रांनो. आता मी चाललो बेस्टपैकी शाळाकडे. महाराज म्हणला मी यायलो रानातून. मी म्हणलं प्रिय त्याला उद्याच्याला झोका पंचमी, त्याच्यामुळे कोणी कोणकडे झोके बांधलेत काही मिळ लागणार सर आहे. त्याच्यामुळे आता एकदा बेस्टपैकी उद्याचं नियोजन लावू. थोडंफार झोका बांधायचं, कुठं बांधायचं काय वाटलं तर आपल्याच घरी बांधून साडीचं त्याच्यातच खेळत बसू. सोपं आहे काय. आणि इथे एक मोठी चीच होती हो आम्हाला झोका खेळायला. सगळे गावाचे माणसं इथे यायचे, पण ते आता काय तोडून टाकली त्या मामाला. काय करतात. इथं होती बघा एक मोठी चीच. हे बघा हे आणखी खोडतेच आहे. किती मोठी होती बघा. नुसतं खोडावरून तुम्ही विचार करू शकता किती मोठी होती. अशी इतकी भली बकळ.
जशी चीच जशी तोडली का तशी तिथं असा हाल धरायचा हो. बाकी सगळं इकडे सगळं एवढं मोठं गवत, इकडे बी भलं बखळं गवत. आणि इथंच एक मोठा असा फांटायचा होता म्हणून असं इथून समजा अशी चिचणवर झाड इथून असं इकडं वाटाचं इकडं आलं होतं म्हणून असं सगळं इकडच्या साईडनं खाली. आणि इतकी जागा मोकळी का इथून सगळं असं वरी होता म्हणून. तर असं वेस्ट इथं झाडा ह्या बांधायच्याच आणि असं चढायचं. इकडं काय तिकडं काय इकडं काय. त्याच्यामुळे आता काय करता, आता बघू जिथं कुठं जागा भेटेल तिथं झोका बांधू. पण सरासरी तर झाडं कमी आहेत काही जाग्यावर. गिरणीकडे बी होतं एक झाड मोठं झोका बांधलं पण ते पण तोडून टाकलं. आता बघू आता कुठं जागा भेटते कुठं नाही भेटत काय होते कुठं कोणाच ठाऊक नसतं. आपण आपल्या घरी बांधायचा साडीचा झोका ह्या खिडकीत आहे, त्या खिडकीला बसायचं खेळत एकटाच टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. मग काय करा आता पर्यायच नाही. हे बघा इथे एक झोका बांधलेला आहे पण ते तिथं जास्त लहान लहान मुलींचाच आहे. बघा तुम्हाला दिसत असेल, दिसलं का ते दोन पोरी खेळायल्यात बघा बरोबर. ते आता उद्याच्याला झोका पंचमी त्या कारणामुळे दर्शक हे झोक्याचा मान असतो. दरवेळेस कोणी कोणाला खेळतच असते, कोणी कोणाला खेळू देते, लहान असो मोठा असो. तो काय होते पुढे चालून तर काय आता पुढे जागा बांधायला भेटती नाही भेटती काय करू आता. महाराज बी यायला शाळाकडं, मी आलो आता शाळाकडं, ते आता शाळा दिसलं का ते दिसलं का टमरेला हे घेऊन ये बाबा इकडं बसतो मी इथं तोपर्यंत. मग महाराज आले का काय मिळेल काय नाही काहीच नाही हां काहीच नाही. कसं काय कसं काय म्हणजे आताच काम तुम्हाला राहण्यातून आला स्वतःशी. मला वाटलं काय मिळ असेल तुमचा. आमचं काहीच नाही ना. बरं झोक्याचं काय मिळ आता झोपे विसरून गेले का काय आता दुसऱ्या एका बांधलेला आहे ना. चल जाऊ का चल ना. चला मित्रांनो आता महाराज म्हणले झोका खेळायचा आहे. चलो थोडंसं ती एक तरी झोका खेळू. गोंद्या उतर खाली, आम्हाला झोका खेळू सर उतर खाली. हां तिथे म्हणाले ते हो आलो ना. अय ये अडी आहे, अय ये अडी आहे, उतरा खाली चला उतरा खाली. याला मोठं द्यायचं घेऊ घाल. मला म्हणे ती कोण येडे समी ऐ समी समी येडे कोण आहे. कॅमेरात बघून कॅमेराकडे बघून समी येडे कोण आहे. तिची रिॲक्शन बघितलं का होती समी येडा कोण आहे. हे ना येडं ना तुला येडं मानेल ती बघ. येड्या येड्या म्हणजे जमन ना म्हणजे काय म्हणलं असते कुठे काय म्हणलं फक्त आतमध्ये बाहेर काढायला ही मला चढवणं का लहान एक तू अडकून दे वायर डबल उद्या रात्री गेला बुवा. शान गेली आपली चित्तोडीच बाकी आड कशी तर हात पडशील बरं. ए येड्या ऐकतच नाही येड
बॅटरी लागली येड कोण आहे? येड कोण आहे? तू येड नाही मग तिने तुला त्याकडे बोट कसं काय केलं? कधी केलं कोण येड आहे? ये इकडे तू येडा कस काय? येडा कशाने सांग? येडा कशाने सांग? येडा कशाने सांग ना? येडा कोण आहे? येडे पोरी येडा कोण आहे? तू तुझ्याकडे हात कर. तू येडा कशानेस? तू येडा कशानेस? काय तू कशानेस येडा? काय काय कुठं काय पोरीचा हात आहे? तुला वाटलं काय मी सांगणार नाही खरं? येडच आहे. पण तू ना काय येच येड हे का? हेच आहे. मारा तुला येडं म्हणायची ती कोणाला येडच म्हणायची. लागन तिला सरक बाजूला. अरे बाजूला सरक ना. अरे चप्पल कुठे तुझी? चप्पल आलं. पहिले आले. समी येडं कोण आहे? मी दादा ना तू येडं कोण आहे समी? हेच आहे का नाही? हे येडे का नाही? मी का आता पप्पो भाजी परतली साला. येड हे का नाही? ए तू येडे. तू येडे तू. हे येडे. हे येड आहे. ए मैं अंगाव का? हे येड आहे का नाही? हे येड आहे. हे तू येड आहे. तू येड आहे. तू येड आहे तू. ती बघ काय म्हणते ठाका लावीन. होय ठाका लावशील? लावशील ठाका? तू ठाका लावशील का मला सांग? खाली सोड रे तिला. सोड खाली. खाली सोड. आता नाही नाही खाली सोड. हान बरं. हाणायचं का? सोड खाली. उभा राहा आपण. सोड. तू हाणतो का मला? हाणायचं का? याला हाणायचं का? याला हाणायचं? हाणायचं याला? माहिती आहे ना. सरक बरं. सरक बरं. याला. चल चल तिकडे दुकानाकडे. तुला इकडं तिकडे नेऊन चल. चल 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 चल. मग येडं कोणाला म्हणायचं? चल चल सांग काय येडं कोणाला मानली सांग ना. चल ना. येडं कोण आहे? येडं कोण आहे? हे 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 म्हण हे. हा हे हे तुला धान म्हणायची आता तर. चल बाय बाय. चाललो ना घरी. चाललो ना मी. तुला यायचं घरी? कुठं? हां कोणा तुकारामच्या इथं? बर तुकाराम आमच्या घरी आलाय. तुला कायच करावं? येडं येडं लय लागलं बा. येडं येडं म्हणायचं. हा चल बरं. ती आईलाच नाव सांगतो तुला. चल इकडे. इकडे सुखराम सर तिला तिच्या आईकडे ओढ. चल इकडे चल. नाही नेत. चल सर चल. फोटो काढायला दे. फोटो काढायला चल ती आईकडेच नेतो तुला आता. मग येडं म्हणशील का? सरक बरं. सरक बरं. येडं म्हणायची. येडं म्हणायची. माय कसं रडीलं तुला. तर बघू शकता मित्रांनो आता बेस्ट मी पोहोचले घरी. तर काय करू माहिती आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.